नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे भावी काळातील होणाऱ्या शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आजची ही आपली जी तासिका आहे ती तासिका आहे क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार. आपण आतापर्यंत 3 तासिका अभ्यासलेल्या आहेत. नाम आणि नामाचे प्रकार, सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार, आणि मागची तिसरी तासिका विशेषण आणि विशेषणाचे प्रकार, त्यांचे उदाहरणं सुद्धा आपण बघितलेली आहेत. आशा करतो की तुम्हाला ते सर्व समजले असतील. आपला उपक्रम आहे पहिल्याच प्रयत्नात टीईटी पास. तर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात टीईटी पास व्हायचं आहे. आपणच नाही, आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनी ज्या सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याशी कनेक्ट राहा. पुढच्या 80 दिवसामध्ये आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण पाहणार आहोत. त्याची आपण पूर्ण सराव देखील करणार आहोत आणि त्यावरचे जे काही आधारित संभाव्य प्रश्न असणारे प्रत्येक विषयावर आपण प्रश्नसुद्धा पाहणार आहोत. म्हणून तुम्ही कनेक्ट राहा शेवटपर्यंत. चला जाऊया आपण आपल्या चौथ्या तासिकेकडे, ज्याचं नाव आहे क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार कोणते आहेत ते आपण उदाहरणासहित पाहणार आहोत. तर सुरू करूया. पहिला आपण बघूया क्रियापद म्हणजे काय. शब्दाची चौथी जात क्रियापद, विकारी शब्दामधला शेवटचा. कारण विकारी आपण बघितले 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत. आतापर्यंत 3 विकारी आपण बघितलेला आहे. चौथा जो शब्दाची जात आहे विकारी, ज्याच्यावर नाम आणि सर्वनामाचा लिंग आणि वचनाचा त्या ठिकाणी परिणाम होतो, अशा शब्दाला आपण विकारी म्हणतो. त्यातला हा शेवटचा क्रियापद, हा शेवटची जात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, बघा महत्त्वाचे शब्द आहे 2 गोष्टी. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्यात क्रिया दर्शविणारा, 2 गोष्टी आहेत. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्यामध्ये कोणती क्रिया होत आहेत म्हणजेच काय, क्रिया दाखवणारा, दर्शविणारा जो शब्द असतो तो म्हणजे क्रियापद होय. 2 गोष्टी, एक वाक्यामध्ये क्रिया दाखवतो आणि दुसरी गोष्ट वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो. जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा, क्रिया दाखवणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. समजलं सर्वांना? ओके, पुढे जाऊया. आता त्याची उदाहरणं घेऊया. मग कितीतरी उदाहरणं आहेत, कारण आपण जेवढ्या काही भाषा बोलतो, कोणतीही भाषा असू द्यात, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्लिश, जेवढ्या काही भाषा आहेत, प्रत्येक भाषेमध्ये क्रियापद हे असतंच असतं. मग खातो, पितो, चालतो, लिहितो, वाचतो, पळतो, झोपतो, हे की नाही, अशा तर किती विचार करतो. मग या ठिकाणी आपण खातो, खाण्याची क्रिया, पितो, पिण्याची क्रिया, चालतो, चालण्याची क्रिया, लिहितो, लिहिण्याची क्रिया, वाचतो, वाचनाची क्रिया, पळतो, पळण्याची क्रिया, या ठिकाणी अशा प्रकारच्या क्रिया दाखवलेल्या असतात. हे शब्द मात्र जसं क्रिया त्या ठिकाणी काळ बदलला तसं यांच्यामध्ये सुद्धा बदल होतो. उदाहरणार्थ खातोचं खाल्ला, खाल्ली, खाल्ले, खाणार, म्हणजे काळानुसार त्याच्यात बदल होऊ शकतो. मात्र क्रिया मात्र तीच राहते. फक्त ते शब्द मात्र बदलू शकतात काळानुरूप, पण क्रिया मात्र तीच राहते. मग आता आपण क्रियापद बघितलं, क्रियापद कोणत्या प्रकारचे असतात ते पण आपण बघितलं. आता क्रियापदाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर क्रियापदाचे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि नाम साधित क्रियापद हे 4 मुख्य प्रकार मानले जातात. त्याच्यासोबतच इतर 2 प्रकार आहेत, द्विकर्मक क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद. तर आता आपण एक एक करून सगळ्या क्रियापदाकडे जाऊया. पहिला जो प्रकार आहे तो आहे सकर्मक क्रियापद. त्या प्रकाराकडे आपण जाऊया. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? आता क्रियापद आपल्याला समजलं, पण मग सकर्मक म्हणजे काय? तर बघा, क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला कर्माची गरज लागते. लक्षात आलं? म्हणजेच काय, क्रियापदाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा त्याला कर्माची गरज लागते, म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म पाहिजेच पाहिजे असतं, तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. ज्या वाक्यामध्ये क्रियापदाची गरज नसते आपण ते पुढे पाहणार आहोत. पण आता फक्त ज्या वाक्यामध्ये क्रियापदाला आपला अर्थ पूर्ण करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला कर्म लागतंच, अशा क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. एक उदाहरण बघूया आपण. राम आंबा खातो. या ठिकाणी खातो हे काय आहे? क्रियापद, खाण्याची क्रिया दर्शवतो. आता राम आंबा जर म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला खातो या वाक्याची, या शब्दाची गरज आहे. या ठिकाणी आता बघा,
खाण्याची क्रिया, अर्थात कर्ता कोण आहे? राम आहे. आता कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं याचा आपण जेव्हा प्रयोग शिकणार आहोत त्या प्रयोगामध्ये मी डिटेलमध्ये आपल्याला घेणार आहे. त्यामध्ये धातू साधित वगैरे सगळं घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण क्रियापद बघतोय. तर खातो, खाणारा आहे राम. मग खाणारा या ठिकाणी खाण्याची जी क्रिया आहे ती रामवर होत नाहीये. खाण्याची क्रिया कोणावर होते? आंब्यावर होते. म्हणून या ठिकाणी राम खातो वाक्याचा अर्थ काही पूर्ण होत नाही. म्हणून राम आंबा खातो म्हणजे या ठिकाणी खातो ही क्रिया दाखवण्यासाठी आपल्याला या आंबा या शब्दाची गरज लागली. मग आंबा असेल किंवा दुसरा त्या ठिकाणी कोणताही शब्द असेल, कोणतंही आपण फळ वगैरे घेतलं काही अडचण नाही. तर या ठिकाणी खाण्यासाठी आंबा म्हणजे आंबा या कर्माची, कारण हे कर्म आहे. खाण्याची क्रिया कोणावर होते? खाण्याची क्रिया होते आंब्यावर, म्हणजे आंब काय आहे? कर्म आहे. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये खातो या शब्दाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला आंबा या कर्माची गरज लागली. म्हणून या वाक्याला म्हणायचं आपण सकर्मक क्रियापद. म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा वाक्य असतं तेव्हा या वाक्याला म्हणायचं सकर्मक क्रियापद. आशा करतो तुम्हाला नक्की समजलं असेल. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. राधा निबंध लिहिते. लिहिणारी कोण? राधा, म्हणजे राधा झालं या ठिकाणी कर्ता. लिहिण्याची क्रिया कोणावर होते? रामावर, राधावर होते का? नाही, निबंधावर होते. मग निबंध, निबंध हा शब्द म्हणजे किंवा हे कर्म या वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया दाखवण्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी निबंध हे कर्म याची गरज आहे. अशा प्रकारे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला कर्माची गरज लागते अशा वाक्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणतो. समजलं सर्वांना? चला आता पुढे जाऊया. अकर्मक क्रियापद. आता वरच्यापेक्षा एकदम उलट. वर काय आहे? सकर्मक मध्ये क्रियापदाला कर्माची गरज लागते तसा त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. परंतु अकर्मक क्रियापदामध्ये अकर्मक, आता बघा स म्हणजे कर्म असतं आणि अकर्मक म्हणजे कर्म नसतं. म्हणून अकर्मक क्रियापद, क्रियापदाचा अर्थ कर्माशिवाय पूर्ण होतो म्हणजे त्याला गरज नाही, कर्माशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होतो. अशा वेळी कर्माची त्याला गरज नसते. कोणाला? त्या क्रियापदाला. क्रियापदाचा अर्थ कर्माशिवाय पूर्ण होतो, त्याला कर्माची गरज लागत नाही किंवा कर्माची गरज नसते. त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. बघा त्याच्या उलट, इकडे कर्माची गरज असते सकर्मक, कर्माची गरज नसते अकर्मक. एकदम सोपं आहे. बघा तो धावतो, ओके, धावण्याची क्रिया कोण करतो? तो करतोय. मग या ठिकाणी कोणत्याही कर्माची गरज नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. तो धावतो, साधा वर्तमान काळ. तो वेगाने धावतो. बघा फक्त वेगाने हे काय दाखवलं? क्रिया कशी चालते दाखवले, ते क्रियाविशेषण. पण या ठिकाणी धावतो, धावतो, राम धावतो, राम वेगाने धावतो. कर्माची गरज नाही, अशा वाक्यामध्ये कर्माची गरज नाही. मग अशा वाक्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. त्याच्यानंतर राधा रडते. रडण्याची क्रिया राधावर होते, कर्माची गरज नाही, राधा रडते. अशा वेळी या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे अकर्मक क्रियापदाचं वाक्य. कर्म नाही, इथं कर्म नाही, इथं कर्म नाही. अमर वेगाने पळतो. पळण्याची क्रिया कोणावर होते? अमरवर होते. अमर पळतोय, कर्माची गरज नाही. अशा वेळी वेगाने हे कर्म नाही, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पळण्याची क्रिया डायरेक्ट अमर करतोय, अमरवर पळण्याची क्रिया होते, म्हणून या ठिकाणी कर्माची गरज नाही. अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. समजलं? सकर्मक, अकर्मक. सकर्मक क्रियापदाला कर्म पाहिजे, अकर्मक क्रियापदाला कर्म नाही पाहिजे. चला पुढे जाऊया. ओके, चला पुढे संयुक्त क्रियापद. आता तिसरा जो प्रकार आहे महत्वाचा, संयुक्त क्रियापद. आता यामध्ये संयुक्त या शब्दावरून तुमच्या लक्षात आला असेल, संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त, है की नाही. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच काय? त्या वाक्यामध्ये एक नाही दोन क्रियापदे असतात, जॉईंट. ओके, धातू साधित आणि दुसरं काय? सहाय्यक. बघा एक वाक्य, तो अभ्यास करत आहे. काय याच्यामध्ये? करत, धातू साधित आहे की नाही. आणि हे पुढचं जे आहे हे सहाय्यक आहे, करत आहे. मुख्य क्रिया कोणती आहे? करणे.
आणि या ठिकाणी त्याचं जे सहाय्यक आहे त्याला ते आहे. अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये आपल्याला आता या ठिकाणी अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे अभ्यास करणे करत आहे, हे काय आहे धातू साधित आणि पुढचं काय आहे सहाय्यक क्रियापद. अशा प्रकारे करत आहे जेव्हा दोन्ही जॉईंट या ठिकाणी केले जातात करत आहे, तर अशा प्रकारच्या क्रियापदाला म्हणायचं संयुक्त क्रियापद. धातू साधित आणि सहाय्यक, सहाय्यक धातू साधित अशा प्रकारे जोड त्या ठिकाणी असतो. धातू साधित आणि सहाय्यक या दोघां मिळून बनलेल्या क्रियापदाला काय म्हणतात तर संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. राहुल पाणी पित आहे, राहुल पाणी पित आहे, पित आणि आहे याला म्हणायचं संयुक्त क्रियापद, धातू साधित आणि सहाय्यक. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. नाम साधित क्रियापद, चौथा प्रकार नाम साधित क्रियापद. आता याची काय परिभाषा काय आहे, कसं समजून घ्यायचं. नाम किंवा विशेषणापासून तयार होणाऱ्या क्रियापदाला नामसाधित क्रियापद असं म्हणतात. म्हणजे ते क्रियापद तयार झालं, पण कशापासून तयार झालं, एकतर नामापासून किंवा विशेषणापासून. म्हणजे नाम आणि विशेषण दोन्हीपैकी एका, नाम किंवा विशेषण यांच्यापासूनच क्रियापद तयार झालं त्यांचा वापर करून. जर असं असेल त्या क्रियापदाला म्हणायचं नामसाधित क्रियापद. शब्दातच त्याचा अर्थ आहे बघा नामसाधित. बघा उदाहरणार्थ हाताळणे, हात काय आहे, हात एक प्रकारचं नाम आहे, सामान्य नाम हात. ओके, तर या ठिकाणी हात जो आहे तो हातापासून हाताळणे. ओके, बघा नामापासून काय शब्द तयार झालेला आहे हाताळणे, क्रियापद तयार झालं हाताळणे. पाणावणे, पाणी, पाण्यापासून पाणावणे. कळलं? या ठिकाणी नामापासून काय तयार झालं क्रियापद तयार झालं म्हणून नामसाधित. झेपावणे, झेप, झेप वरून झेपावणे हे आहे नामसाधित. लाथपासून लाथ, लाथाळणे, आपण किक मारतो की नाही लाथाळणे. तर अशा प्रकारे जेव्हा क्रियापद येतील हाताळणे, पाणावणे, झेपावणे, लाथाळणे, तर अशा वेळी या क्रियापदाला म्हणायचं नामसाधित क्रियापद. कारण हे जे क्रियापद तयार होतात हे क्रियापद एकतर नामापासून किंवा विशेषणापासून तयार झालेले असतात, म्हणून यांना म्हणायचं नामसाधित क्रियापदे. चला शेवट या ठिकाणी आपण शेवटच्या फ्लाईटकडे आलेलो आहोत. आता एक प्रकारे फ्लाईटच आहेत आपली, एक एक फ्लाईट चालली आहे मागे मागे. इतर प्रकार आपण बघितले, मुख्य 4 प्रकार बघितले आणि त्याच्यासोबत इतर सुद्धा 2 प्रकार आपण बघणार आहोत. द्विकर्मक क्रियापद. आता ज्या क्रियापदामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्म असतात, म्हणजे ते वाक्य आहे त्या वाक्यामध्ये त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एक नाही तर 2 कर्म वापरले असतात. काही ठिकाणी कर्मच नसतं, काही ठिकाणी 2-2 कर्म असतात. ज्या ठिकाणी कर्मच नाही त्या कर्मक, पण या ठिकाणी एक सोडून 2 कर्म आहेत, अशा ठिकाणी त्याला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद. उदाहरणार्थ बघूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यास पुस्तक दिले. तर या वाक्यामध्ये बघा शिक्षक हे कोण आहेत, कर्ता आहेत. तर देण्याची क्रिया आहे, क्रियापद आहे, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यास आणि पुस्तक 2 कर्म आलेले आहेत. पहिलं असतं एक सजीव असतं आणि एक निर्जीव असतं. त्यामध्ये पहिलं जे असतं सजीव ते गौण असतं आणि दुसरं जे असतं निर्जीव कर्म ते मात्र त्या ठिकाणी मुख्य कर्म मानलं जातं. अशा प्रकारे त्या एका वाक्यामध्ये 2 कर्म आलेले असतात. जर असं वाक्य असेल तर अशा वाक्याच्या क्रियापदाच्या प्रकारामध्ये त्या क्रियापदाच्या प्रकाराला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद. विद्यार्थ्यास आणि पुस्तक 2 कर्म आलेले आहेत. मग या प्रकारचं जे काही वाक्य असेल तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये 2 कर्म असल्यामुळे याला पण या क्रियापदाला काय म्हणायचं आहे, या क्रियापदाला म्हणायचं आहे द्विकर्मक क्रियापद. शेवटचं आहे सहाय्यक क्रियापद. मगाशी आपण बघितलं संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधितला सहाय्य करणारं सुद्धा क्रियापद होतं. तर मग सहाय्यक क्रियापद म्हणजे काय, जे क्रियापद मुख्य धातूला अर्थाची मदत करतं, जे क्रियापद मुख्य धातूला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतं त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचत आहे, वाचत आहे बघा शेवट आहे. मग आहे काय आहे, वाचत, वाचण्यासाठी या ठिकाणी वाचत या शब्दाला या धातू साधेला काय करते ते मदत करते, सहाय्य करते, म्हणून आहे हे आहे त्याचं सहाय्यक क्रियापद. त्याच्यानंतर मुले मैदानात खेळत होती.
खेळत होती, खेळत धातुसाधित आहे आणि होती त्याला मदत करण्यासाठी आलोय. म्हणजे अशा प्रकारे होती हे काय आहे, या वाक्यामधलं सहाय्यक क्रियापद आहे. अशा प्रकारे आजच्या या आपल्या तासिकेमध्ये क्रियापद आणि त्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला चार मुख्य आणि इतर जे दोन प्रकार आपण बघितले ते चांगल्या प्रकारे समजले असतील. आता आपण या ठिकाणी सरावासाठी काही उदाहरणं बघूया. आई स्वयंपाक करते. बघा, आई स्वयंपाक करते. मग यामध्ये जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी स्वयंपाक हा जो शब्द आहे, स्वयंपाक हे त्याचं कर्म आहे. मग म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे कर्म असलेलं किंवा या ठिकाणी क्रियापदाला कर्माची गरज लागत आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, म्हणून हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे किंवा हा सकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे. दुसरं बघा, गीता गोष्ट सांगत आहे. सांगत आहे धातुसाधित आणि सहाय्यक संयुक्त क्रियापद. त्याच्यानंतर पक्षी उडत आहे. या ठिकाणी उडण्याची क्रिया आहे, म्हणजे उडत या धातूला मदत करण्यासाठी आलंय. कोण? आहे. म्हणून आहे हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे. त्यानंतर फूल सुंदर दिसते. यामध्ये तर तुम्ही बघितलं कर्म नाही, म्हणजेच काय, या वाक्यामध्ये क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नाही. सुंदर हे काय आहे, विशेषण आहे. मग या ठिकाणी कर्माची गरज त्याला लागली नाही, म्हणून याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा, शिक्षक धडा शिकवतात. या ठिकाणी शिक्षकांना किंवा शिक्षक शिकवण्यासाठी या ठिकाणी शिकवण्याची क्रिया कोणावर होते, तर धड्यावर होते. मग या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धडा हे कर्म गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणून याला म्हणायचं सकर्मक क्रियापद. आणि शेवटचं बघूया, आजीने नातीला गोष्ट सांगितली. नातीला हे कर्म आणि गोष्ट हे कर्म, हे सजीव कर्म हे निर्जीव कर्म, दोन कर्म आले. आणि आपण शिकलोय दोन कर्म जर असतील तर त्याला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सगळे उदाहरणं बघितलेले आहेत. सराव पण चांगल्या प्रकारे आपण केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला नक्की या ठिकाणी क्रियापद म्हणजे काय, त्याच्यानंतर क्रियापदाचे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा समजले असतील. जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या आपल्या पुस्तकातून 5वी 6वी 7वी किंवा आणखी जिथं तुम्हाला वाक्य मिळतील ते वाक्य घ्या आणि ते कोणत्या प्रकारात मोडतात हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यासा. 20-25 वाक्याचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे जे काही तुम्ही ऐकलं असेल अशी आशा करतो. जर नसन ऐकलं तर पुन्हा एकदा बघा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, म्हणजे मलाही त्या ठिकाणी उत्साह माझा वाढायला मदत होईल. आणि त्या ठिकाणी आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवाल अशी मला आशा आहे. या ठिकाणी थांबतो. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी वेळेवर येतील. नोटिफिकेशनला ऑलवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जेव्हा अपलोड केला लगेच तुमच्यापर्यंत येऊन जाईल. थांबतो, तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्रात आनंदात राहा.